हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आज आहे शाकंभरी पौर्णिमा, त्याचबरोबर पौष महिन्यातली पौर्णिमा आहे. तर छान अशी गॅसची पूजा करून घेतली, म्हणजे अन्नपूर्णेचं पूजन करून घेतलं. आणि त्याचबरोबर आपल्या देवघरातल्या उतरंडी सगळ्या घासून स्वच्छ त्याचं क्लिनिंग करून त्याचीसुद्धा पूजा विधिवत केलेली आहे. तर तुम्हाला बऱ्याच मला अशा कमेंट येतात की ताई तुम्ही त्याच्यामध्ये काय कुठलं धान्य घालता. तर तुम्हाला आज व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल की मी उतरंडीमध्ये कुठलं धान्य घालते आणि कशा प्रकारे मी दर पौर्णिमेला उतरंडीची पूजा करत असते. तर इकडे बघू शकता अन्नपूर्णेचं पूजन वगैरे छान असं करून घेतलं. सगळ्या गॅसची टाईल्स वगैरे, सगळा किचन ओटा, पाण्याचा हंडा, गॅस ओटा हे सगळं घासून घेतलं होतं आणि त्यानंतर अशी छान अशी पूजा करून घेतली. तर ह्याचा डिटेलमध्ये संध्याकाळी आपला व्हिडिओ येईल, तोसुद्धा पहा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि छान असं उतरंडीचं पूजन वगैरे केलेलं आहे. उतरंडी सगळ्या स्वच्छ घासून घेतल्या आणि उन्हामध्ये वाळवल्या. सकाळी सकाळी ऊन पडतं ना, तर त्या उन्हामध्ये वाळवल्या. आणि त्याच्यामध्ये बघू शकता मी काय काय धान्य भरलेलं आहे. एकामध्ये गहू, तांदूळ आणि त्याचबरोबर धने, हळदी आणि कुंकू असं उतरंडी म्हणजे पंचधान्याच्या उतरंडी भरलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर सगळ्या उतरंडीला हळदी कुंकू लावून घ्यायचं आणि मस्त अशी पूजा करून घ्यायची. तर उतरंडी देवघरामध्ये असल्यावर ते आपल्या घरामध्ये सदैव आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कधीही कमतरता भासत नाही असं म्हटलं जातं. आणि आपल्या देवघरामध्ये सुद्धा अन्नपूर्णा मूर्ती असली पाहिजे. अन्नपूर्णेची मूर्ती असली ना की आपल्या घरामध्ये कुठल्याच गोष्टीची कधीही कमी पडत नाही. आणि त्याचबरोबर आपण आपल्या घरात जे अन्न शिजवतो ते सुद्धा वेस्ट नाही घालवलं पाहिजे. अन्नाचा आदर केला पाहिजे. जेवत्या ताटावरनं कधीही उठायचं नाही. ह्या जर सगळ्या गोष्टी पाळल्या तर आपल्या घरामध्ये अन्नधान्य भरपूर असं साठा होईल किंवा अन्नधान्याची कधीही कमतरता भासणार नाही. त्यामुळे आपल्याला अशी उतरंडीची पूजा, अन्नपूर्णेची पूजा, गॅसची पूजा ही आपल्याला रोज केली पाहिजे. गॅसची पूजा रोज किंवा मंगळवारी शुक्रवारी मी नेहमीच सांगत असते का करावी. तर बघा आपल्या जे आपण अन्न शिजवतो त्याच्यावरती तर त्याची विधिवत व्यवस्थित सकाळी पूजा करून घेतल्यानंतर ते अन्नसुद्धा सात्विक बनतं आणि ते अन्न खाल्ल्यानंतर आपले विचारसुद्धा सात्विक बनतात. त्यामुळे गॅसची पूजा ही करायचीच. पहिली चुलीची पूजा करायची जुनी लोक, तर आपण गॅसची पूजा करूनच स्वयंपाकाला लागायचं. असं इकडे छान अशी माझी देवपूजा झालेली आहे. आज पूर्ण उतरंडी वगैरे सगळ्या क्लीन केल्या. देवांना पण छान अशी आंघोळ घातली. पौर्णिमा असल्यामुळे पौष पौर्णिमा आहे, तर ह्या पौर्णिमेचं खूप सारं महत्त्व आहे. ह्याचा डिटेलमध्ये संध्याकाळी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येईल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. श्री स्वामी